स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण जयसिंगपूर शहरात आलो होतो आणि जयसिंगपूर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील पंकज गुरव सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूयात की प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या आहेत आणि नगरसेवकाची संधी मिळाल्यानंतर त्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने त्या सोडवल्या जाणार आहेत। नमस्कार सर, मला विचारायचं आहे की प्रभाग क्रमांक 13 मध्ये सध्या तुम्ही नगरसेवक म्हणून रणांगणात उतरलेला आहात, तर काय समस्या नेमक्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहेत? नमस्कार, मी पंकज गुरव प्रभाग क्रमांक 13 मधून शिरोळ तालुका विकास आघाडीतर्फे अधिकृत उमेदवारी मला जाहीर झाली। उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी होण्याचं कारण असं की मी एक सामान्य कुटुंबातून येतो आहे। तर आमच्या प्रभागात अंतर्गत रस्ते असतील, गटर्स असतील, झोपडपट्ट्यांच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, तर या सर्व विकास कामांना आजपर्यंत गेले 20-25 वर्ष नगरसेवकांनी खीळ बसवली होती। ह्या सगळ्या विकास कामांना गती देण्यासाठी सामान्य लोकांच्यातूनच मला ही उमेदवारी घोषित केली आहे। त्यामुळं मी लोकांच्या ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व विकास कामांना गती देण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे। आतापर्यंत सर भागाचा काय विकास झाला तुम्हाला असं वाटतं? कामं झाली आहेत का भागातली? आणि ती राहून गेली असेल तर काय कारण नेमका राहून गेल्याचं आहे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही प्रभाग क्रमांक 13ची जर अवस्था बघितलीत तर प्रभाग क्रमांक 13 मधील अंतर्गत सर्वच रस्ते हे निकृष्ट दर्जाचे आहेत। गटर्स व्यवस्थित नाही आहेत, चालण्याची गाडी घेऊन जाण्यापर्यंत पण रस्ते व्यवस्थित, चालत जाण्यासारखे पण रस्ते व्यवस्थित नाही आहेत। तर हे सर्व सुधारण्यासाठीच आम्ही या निवडणुकीमध्ये उभारलो आहे। तर प्रामुख्याने मला एक गोष्ट सांगायची आहे की झेले हायस्कूलपासून जो धरुंगुत्ती रस्ता जातो आहे, माझ्याकडं कोणतंही पद नसताना, काही नसताना देखील तो रस्ता गेले 8 ते 10 वर्ष कोणीही नगरसेवकांनी किंवा कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडं लक्ष दिलं नसताना, मी माझ्याकडं कोणतेही पद नसताना, सत्ता नसताना त्या रस्त्याचा पाठपुरावा करून त्या रस्त्यासाठी मी 45 ते 46 लाख रुपये रस्त्याला मंजूर करून तो रस्ता मी स्वतः उभा करून तो रस्ता तयार करून घेतलेला। आज तुम्ही तिथं जाऊन माहिती घेऊ शकताय। जयसिंगपुरातील सगळे रस्ते एकीकडे आणि मी जो रस्ता केला आहे धरुंगुत्ती जयसिंगपूर, तो रस्ता एकीकडे आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना काय आवाहन कराल सध्या? मी लोकांना एवढंच आवाहन करतो, जनतेला माहिती आहे, जनतेला जो होणारा लोकप्रतिनिधी आहे तर तो गाडीतून फिरणारा नको आहे, तर जनतेपर्यंत जाऊन जनतेच्या भावना समजून घेणारा। आणि जनतेच्या भावना कोण समजून घेतो? तर मोठा माणूस समजून घेऊ शकत नाही, तर एक असामान्य माणूसच सामान्य माणसाची समस्या समजून घेऊ शकते, लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो आहे। त्यामुळं जनतेला माहिती आहे, मी जनतेला एवढंच आवाहन करेन की मोठ्या लोकांना सामान्य लोकांच्या अपेक्षा समजत नाहीत, तर ते सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत जाऊन जनतेत मिसळून जनतेच्या भावना समजून घेणारा लोकप्रतिनिधी निवडावा। मी एवढंच कळकळीचं आवाहन जनतेला करतो आहे।